रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा माधव बरवा तो हा माधव भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाच्या गर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाच्या बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम रूप पाहता लोचने सुख झाले ओ साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा पाहता लोचने सुख झाले ओ साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे बरवा तो हा माधव बरवा
सर्व सुखाचे आगर बापर कुमार विठोबा घुमाई टाळी वाजवा मायबा टाळी वाजवा बार घुमाई हरि बार घुमाई बार घुमाई तुझी ये संगती झाली अमोची निश्चिंते अमोची निश्चिंते झाली अमोची निश्चिंते तुझी संगती झाली अमोची निश्चिंते झाली अमोची निश्चिंते झाली अमोची निश्चिंते नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचा पुर येथे नवनीताचा पुर नवनीताचे पुर घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर येथे नवनीताचे पुर येथे नवनीताचे पुर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे सुखाचे सोहळे भोग सुखाचे नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता आम्ही नवजो दवडिता आम्ही नवजो दवडिता म्हणे आता आम्ही नवजो दवडिता आम्ही नवजो दवडिता आम्ही नवजो दवडिता नाही देखील ते नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार तुझी ये संगती 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 लाली आमोची निचिंती लाली आमोची निचिंती लाली आमोची निचिंती नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे लाली आमोची निचिंती लाली आमोची निचिंती नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे
छत्रपती शिवाजी महाराज की तुझी संगती झाली अमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचा पूर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठ्ठल बसा शांतता. देवाधिदेवा जगत्रय जीवा पर्येशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा. ग्रामदेवत मारुतीरायांच्या समोर आज आपल्या पुकटगाव नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला हा सप्ताह भव्य दिव्य स्वरूपामध्ये सुरू आहे. दररोज भजन कीर्तन अन्नदान कथा महाप्रसाद आणि त्या महाप्रसादाच्या निमित्ताने आपण सर्व एकत्र आलेलो आहोत. सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देवाच्या सहवासाचं देवाच्या संगतीचं महत्त्व या ठिकाणी प्रतिपादन केलं. भगवान श्रीकृष्णाचे बालमित्र सवंगडी जोपर्यंत देवापासून दूर होते
तेव्हा जो अनुभव आला आणि देवाच्या सहवासात गेल्यानंतर जो अनुभव आला, अशा दोन्ही भूमिका या ठिकाणी मांडलेल्या आहेत. विठाला विठाला तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. गोपाळ म्हटले, देवा आम्ही तुमच्या संगतीमध्ये आलो तेव्हा कुठं आम्ही कसे झालो? निश्चिंत झालो. म्हणजे याचा अर्थ देवापासून दूर जीव गेला की त्याला चिंता आहे, आणि देवानं सहवासात देवाच्या घेतलं की त्याची चिंता काय झाली? हरली. या जुन्या महिला मंडळी आहेत, अजून आपल्या इकडं जाती शिल्लक आहेत. जात्यामध्ये तुम्ही ज्यावेळी वर्ण टाकता आणि जात फिरवता, जात्याला 2 पाळू आहेत आणि 2 खुंटे आहेत. खालच्या पाळूला जो खुंटा आहे तो लोखंडी आहे आणि वरच्या पाळूला लाकडी. वर्ण टाकून ज्यावेळी असं फिरवतात त्या महिला मंडळी, ते लोखंडी खुंटेच्या बाजूला जे वर्ण गेले त्याचं काय होते? पीठ होते. आणि लोखंडी खुंटीला असं जर असं दाना चिटकून राहते, त्याला त्याच्या केसालाही धक्का लागत नाही. किती जात फिरू द्या, मग ती पाळ उचलून ठेवावं अशी आणि पुन्हा टाकावं, आणि मग बाजूला गेलं की मग त्याचं काय झालं? तसं खालच्या पाळूचा लोखंडी खुंटा म्हणजे देव आहे, आणि त्या लोखंडी खुंट्याला चिटकून जे दाणे दोन्ही राहिले ते साधू संत आहेत, आणि बाजूला जे गेले ते हे आहेत पीठ. विठाला विठाला देवाच्या जवळ जे राहिले त्यांना काही बाधा, आणि बाजूला गेले रे गेले काय झाले? मग नीटच काय झाले? ते पीठच झालं. तसे आपण देवाच्या बाजूला गेलेली माणसं आहेत. देवाचा लवलेश नाही, गंध नाही, काही दूर 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 देवाचा काही आपला अर्थार्थी काही नाही, संबंध नाही. वास्तविक पाहता आपला जन्मदाता देव आहे, पण त्या देवाचा आपल्याला सध्या काही घेणं देणं नाही. वर्षाला एकदा मंदिराकडे यायचं, तेवढं तर सप्ताह ऐकायचा आणि पुन्हा वर्षभर यायचं नाही. मग आलं तर मग फक्त पोळ्याला यायचं. कधी यायचं? पोळ्याला कोण येत असते मंदिराकडं? मी कशाला बरोबर आता? विठाला विठाला विठाला. मग त्या बैला तर आपल्यात फरक काय? वर्षाला एकदा इकडे यायचं म्हणल्यावर काय अर्थ आहे? जीवनाचं मोल अजून समजलं नाही तुम्हाला आम्हाला. काय जीवनाचं काय मोल आहे? मोल करू नये असं जीवन मिळालेलं आहे. परंतु आम्ही सर्वजण मंडळी दूर 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 चाललो परमात्म्याच्या. काही संबंध नाही परमार्थ्याचा. भजन नाही, पूजन नाही, देवपूजा नाही, हरिपाठ नाही, काकडा नाही, नामस्मरण नाही, तुळशीला पाणी नाही. उलट सुतक पडल्यावर बरं वाटायले आपल्याला. कशामुळं? देवदेवाचा काय राहत नाही, संबंध राहत नाही. तुळशीला पाणी नको, देवपूजा नको, उठलं की जेवायला मोकळे. आपण सुतक पडल्यावर दुःख व्यक्त करायला पाहिजे. बाबा आता आपली काय अंतरली, देवपूजा अंतरली. आता 10 दिवस देवाजवळ जाता येत नाही, दुरूनच हात जोडावं लागते. कसं करमन बा, कसं करमल, आता कसं करमल? घो 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 देवघर बघायची सवय लागलेली आहे. आता कसं बघून कसे दिवस काढू रे बापा? कोणी रडलं का? देवपूजा करायला भेटत नाही म्हणून रडलं का? देवपूजा करावं लागली म्हणून रडतील? काय करावं लागली म्हणून? बीड जिल्ह्यामध्ये बाबासाहेब महाराज इंगळे
आपण त्याला इंगळे महाराज म्हणायचो. त्याने एक गोष्ट सांगितली. एक देवपूजेला कदरून माणूस जीव देऊ लागलं म्हणा. कशाला कदरून? देवपूजेला कंटाळून मला कट्टाळाच आलाय बाबा ह्या देवपूजेचा. पण काय करू लागलं? ज्याच्या शेतात जीव देऊ लागलं, फाशी घेऊ लागलं, त्यानं पाहिलं ते पळतच गेलो आणि त्याच्याशी पाया आदर धरले. तुझ्या पाया पडतो म्हणला, जीव देऊ नको. भल्या माणसा, तुला काय अडचण आहे सांग. सोन्यासारखा नरदेह मिळाला, मला सोडा म्हणला, मला मरू द्या. अरे तुला झालंय काय? ना म्हणला, मला तुमचा काय संबंध आहे? मला वावर मजा आहे रे बाबा म्हणला. तू जर गेलास चौकशी, तुझ्या पाया पडतो म्हणला, मरू नको. तुला जर घरी काम लावित असतील लोक, घरचे माणसं त्रास असतील, तर तू त्या घराकडे जाऊ सुद्धा नको, काही करू नको, फक्त खाली उतरतो. आणि त्याला खाली उतरलं. खरं सांग बरं म्हणला, तुला काय इतकं दुःख आलं? नाही म्हणला, मला मरायचंच. हे बघ गड्या, भल्या माणसा, तू काहीच माझ्या इथं काम करू नको, नुसती देवपूजा करी जाय मला. काय करायचं? अरे म्हणला बा, त्या देवपूजेनं तर काय घेऊ लागलो मी. विठाला देवपूजेचा कंटाळा, देवपूजेचा कंटाळा, देवपूजेचा कंटाळा, देवपूजेचा कंटाळा. हाती सोकट्याचा चाळा, हाती सोकट्याचा चाळा, देवपूजेचा कंटाळा, देवपूजेचा कंटाळा. देवपूजेचा कंटाळा, हाती सोकट्याचा चाळा. तुकाराम महाराज म्हणले, देवपूजा म्हणलं की माणसं कंटाळा करतात, आणि खेळायला म्हणल्यावर त्याला हात गळून येत नाहीत, कंटाळा येत नाहीत, रात्ररात्रच खेळतेत म्हण. विठाला 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 विठाला. मनुष्य जीवन अमौलिक आहे, ह्याचं मोल करू नये. सोन्यासारखा नरदेह मिळालाय, भारतात मिळालाय, महाराष्ट्रात मिळालाय, साधू संतांच्या मार्गदर्शनाखाली मिळालाय. देवदेव है, परमार्थ है, संस्कृती है, लक्षच नाही. परमात्म्यापासून आपण दूर 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 चाललोत, असे वाहतच चाललोत, वाहतच. आणि जितका जीव देवाच्या जवळ दूर गेला जवळून, तितका काय येतंय त्याला, तितका त्याच्या पाठीमागं काय लागतंय, ताण लागतं. तितका ताण आहे त्याला, तितकं टेन्शन आहे, तितका तणाव. मी तुम्हाला मगाशी दृष्टांत सांगितलं ना, लोखंडी खुंट्याला जे चिटकून आहे त्याला काय नाही, धक्का नाही, बाजूला गेली की ही. याच्यावर माझं बोलणं चालू. देवाजवळ असेल तोपर्यंत त्याला चिंता नाही, देवाच्या दूर गेला की त्याला चिंतेनं ग्रासलेलं आहे. कोणाला कशाची चिंता आहे, कोणाला कशाची चिंता आहे, कोणाला कशाची चिंता आहे. मग देवापासून दूर तरी आपण का चाललो? इतकं सगळं चांगलं हे देवाजवळ, तर मग आपण का दूर चाललो? आपला दोष नाही. मग ही माया खेचायली माग. कोण खेचायली आपल्याला माग? दैवी हेशा गुणमयी मम माया दुरतया. महाराज भगवान श्रीकृष्णाचं म्हणणं आहे की हे काय, तैसे भूत जात सर्व कीर माझेची अवयव,
परी माया योगे जीव दसे आले. मायेनं आपल्याला दाखविण्यात फरक केलाय. दाखविण्यात कशात फरक केला? मायेचं म्हणणं का आहे? विषय विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू, जीवाशी झाला. या मायेनं काय केले? संसाराची ही जी बाग आहे ना, संसाराचा हे जे खेळ आहे ना, असा खेळ मांडलाय मायेनं. आणि या संसाराची पॅकिंग चांगली आहे. सगुण गुण सगुण गुण सगुण गुण माया आली बोलातील खेळाया. सगुण गुण सगुण गुण सगुण गुण माया आली बोलातील खेळाया. सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया. या मायेनं काय केलं? हे संसार नावाचा खेळ मांडलाय. आणि या संसाराची पॅकिंग चांगली आहे. संसाराची काय चांगली आहे? पॅकिंग. वरून संसार असा दिसतंय, हळदीला निघाले होता इतकं करमत आहे माणसाला. काय थाट आहे. कोणी बी मान देतेत नो, सोयरे धायरे, कोणी भाऊकीचे, कोणी कानावर देव. ते म्हणला बाप्पा पोझिशन कशाचं. कुठेही गेलं तर बाहेर गेले की दोस्त मंडळ तुमचं काय बाप्पा आता शिजलं, आमचा काही यंदा मेळ लागत नाही म्हणायचं. ते म्हणला आता कसं आहे, नशिबाचा भाग आहे म्हणला. त्याला असं वाटते बाबा अभिषेक करतावळी मारुतीच्या पाराकडात येतावळी दारात उभा राहिल्या भाऊ भाऊकीच्या बाया, मा नवरदेव अभिषेक करा म्हणला. मग कुठेही गेले की सन्मान सन्मान सन्मान. देवबाप्पा या, नवरदेव या, या देवबाप्पा बी या, नवरदेव. त्याला वाटायला आपल्याला देवबाप्पा मान द्यालेत म्हणजे आपण खरंच देव आहेत का काय की. नवर देव म्हणाले काय म्हणे. पण ते नवरदेवचा अर्थ काय? नवहर देव, देव नवहर तू, देव मध्ये आहे. त्याला वाटतं मी मग ती काय तिथं गेल्या हळदीला. हळदीला गेल्या बी तिथं त्या सगळ्या महिला मंडळी, कोणता नवरदेव ग? ते म्हणली काळी पॅन्ट, ते हां ते असे केस नाहीत का माघारी. हो म्हणजे नादर आहे माय, नादर आहे म्हणलेलं पुन्हा ऐकू गेल्यावर ते म्हणला बस आता तर पाहायचंच काम नाही. तिथं गेल्या 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 बाबा त्या हळदीला गेल्यावर बी असा थाट. त्या आंघोळ घालणं बाबा बाबा, सुपारी खेळणं. अशी धरावं लागते. आणि अशी धरते कशी सुटेल, अशी सुटते का मला सांगा. आणि अन्य आहे की हे दोघांना असं धरायचं. हिम्मत कळती, हिम्मत. ती बी उजव्या हातात धरू देत नाहीत, डाव्याच हातात का धरावं लागती. ह्याच्या हातात काय ज्ञान आहे कळते. ही अशी धर, ह्याच्या हातात काय ज्ञान आहे हाताने. मग एकदा टुकूमुकू बघायला म्हणला आपलंच लग्न होणार आहे येड्यावानी, मग इज्जत जाईन ना. आधीच ना मॅसेज केलता लवकर सोडून दे. तिनं असं केलं सुटले, नाटकं लावले, सुटत असते वय ती, सुटत असते. खेळ आहे ते. हळूहळू हळू ते खेळणं झालं, लग्न झालं. मग म्हणला मेहंदी काढा. मग मेहंदी काढता वेळी व्हिडिओ काढाय लगेच रील्स बनलेलीच आहे ह्या चॅनलवाल्यानं. त्याची रील्स न्यालीच, हळदीची रील्स न्यारीच, ह्याची स्वागताची न्यारीच. आसा बापा थाट. मग निघाले कुठं? घोड्यावर बसून.
घोड्यावर बसल्यावर त्याला वाटते सगळे खाली आहेत आणि मी एकटा वर आहे. स्वर्ग माझ्यापेक्षा खाली आहे, मी स्वर्गाच्या वर गेलो. इतका उच गेलो. बाबा आले म्हणताना की त्या प्रवेशद्वारात आले की मग ते चलतावळी ते काय घालतात नवरदेवाला ते काय शेरवानी, आणि मग त्याची ते वडणी घेतलेली अशी करून असा हात त्याचा. मग ते गाणे म्हणितन फटाकडे वाजितन ते मध्ये गेलं. रोबोट कसं बटनवर चलतंय तसं चलतंय ते. मोकळं चल की ते मला नाही पोझिशन मध्ये चालला. पोझिशन मध्ये गेलं. छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा केली. चौरंगा उभा राहिलं. लग्न लागलं. शेवटची मंगलाष्टका झाली की जे लोक टाळ्या वाजवितेत त्याला वाटले माझं स्वागत. ती टाळी फसलं आणि मग त्याचा ते सत्कार झाला. त्या टाळ्या कायचा आहे. आणि मग त्याला विचारा 2-4 वर्षाला कस काय नवरदेव म्हणू नको रे बाबा. मायेनं हे रचलंय. मायेनं हे सगळं काय रचलंय. हे विश्व रचलंय. मायेनं हे सगळं उभं केलंय. माया काय करती, खेचती. मायेची पॅकिंग चांगली आहे. या प्रपंचाचं दिसणं चांगलं आहे पण असणं चांगलं नाही. या परमार्थाचं दिसणं चांगलं नाही पण असणं चांगलं आहे. जे माणसं प्रपंचाकडे खेचले गेले सरते शेवटी त्याच्या नशिबामध्ये पश्चातापाशिवाय दुसरं काही उरलं नाही. परमार्थ एकमेव असा आहे. जे माणसं परमार्थाकडे खेचले गेले सरते शेवटी त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये आनंदाशिवाय दुसरं काही शिल्लक राहिलं नाही. आनंद आहे परमार्थात. आता हे बघा लग्न झाल्या असे नवरा बायको गुलू गाडीवर जाते देवाच्या पाया पडा हे सोयऱ्याच्या आहेत असे बोलते. आम्हाला गाडीत आढळतेत ना रोज. आम्हाला साईड देईनच. आर म्हणलं अरे आम्हाला जाऊ द्या कीर्तन माया महाराज आहेत का पाया पडू द्या म्हणलं. माया म्हणजे हे बघा असे गुलू बोलतेत. असे हसते तर मी म्हणतो आपली दमन चलती. त्याला घेऊ द्या आनंद. खुश राहतात असे. आणि राहिलं बी पाहिजे ना. नाराज राहून काय करायचं. पहिल्या वर्षी तिच्याकडे बघू भाकर खाले. भाकर कोणाकडे बघून खाली. काय तेज आहे ग म्हणला तो. सूर्यमुखी आहे सूर्यमुखी. कशी आहेस. पुन्हा 2 वर्षाला म्हणला तो तेज कमी झाले. मग चंद्रमुखी तेज. पुन्हा 4-5 वर्षाला विचारल्यावर म्हणला ज्वालामुखी. तर तुझ्यात काही फरक नाही. अरे हे संसाराची पॅकिंग चालली आहे चांगली आहे दिसतंय तसं नसतंय. आणि म्हणून आपल्याला हे प्रवेश करेपर्यंत घरचे माणसं शाबासकी देतात किंमत देतात. हळूहळू हे संसार सळविते. काय करते याची पॅकिंग चांगली आहे फक्त. परंतु परमार्थ तसा नाही. परमार्थ कसा आहे संसारात सुख घटते आणि परमार्थात सुख वाढते. सुख घडोघडी वाढू लागे. इतका चांगला परमार्थ परमात्मा असूनही आम्ही का तिकडं धजनात संसाराकडेच का खेचले चाललोय. त्याचं कारण संसाराची पॅकिंग चांगली आहे. आणि जे माणसं संसाराकडे खेचले गेले सरते शेवटी त्यांच्या जीवनामध्ये चिंतेशिवाय दुसरं काही शिल्लक राहिलं. चिंता. आणि म्हणून ह्या गोपाळाला लक्षात आलं या प्रपंचामध्ये जर आपण वाहून गेलो तर चिंता पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हे गोपाळ देवाच्या जवळ गेले. देवाच्या सानिध्यात राहिले. देवापासून दूर गेले नाहीत. आणि देवाच्या सानिध्यात राहिल्यामुळे त्यांना आलेला अनुभव अभंगाच्या पहिल्या संगती तुझी संगती नाही देखील
ठावी देखील तुझी ये संगती झाली आमोची निश्चिंती. गोपाळ म्हटले, देवा तुझ्या संगतीत आल्यामुळे आता आम्ही निश्चिंत झालो. संगतीचा माणसावर आसर होत असतो, संगतीचा माणसावर परिणाम होत असतो. जशी संगत तशी माणसाची काय निर्माण होती? बुद्धी निर्माण होती. बुद्धी. शाऊ माणूस आहे, शाऊ कळते? सज्जन कसं आहे? आणि उठणं बसणं जर चोराच्या संगतीत असलं तर त्याचं काय होते? बैसता चोरा पाशी तैशीच होय बुद्धी, देखताचे चिंधी मन धावे. चोराच्या संगतीमध्ये तुम्ही जर उठला बसलात ना, चोर जशी एखादी गोष्ट पडली की ती कसं गपकून घ्यायला बघतात, तसं कोणाचा चिरगुड जरी भाकरी बांधायचं दिसलं तर वाटतं घ्यावं काय की भाकर बांधायला होते. चोरी आहे ती. मग आता शहाण्या माणसाला, शाऊ माणसाला आजची बुद्धी का निर्माण झाली? संगत तशी आहे. विठाला विठाला संगत करना बढ़े की तो बढ़त बढ़त बढ़ जाए, संगत करना गधी की तो दो दो लाथा खाय. संगतच तशी ना. म्हणून तुम्हाला संगतीचा आपल्यावर आसर होतो हे लक्षात घेता आपण जीवनामध्ये चांगल्या संगतीमध्ये गेलं पाहिजे, चांगल्या माणसामध्ये उठलं बसलं पाहिजे, चांगल्या माणसाचा विचार घेतला पाहिजे, चांगल्या माणसाच्या जीवनाचं मार्गदर्शन घेऊन आपण चांगल्या माणसाला फॉलो केलं पाहिजे, चांगले विचार आत्मसात केले पाहिजे. तुम्ही कोणाचे फॉलोअर्स आहेत? तुम्ही कोणाला फॉलो करता? चांगल्या माणसाला थोडी फॉलो करता तुम्ही. तुमचे आदर्श कोण आहेत? कोण आदर्श आहेत बघा तुम्ही मोबाईलमध्ये. तुमचे कोणाचे कोण फ्रेंड आहेत तुमची? तपासा यांच्या फ्रेंड रिक्वेस्ट तपासा, कोणाकोणाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवले त्याने. यांची एकदा ऍक्सेप्ट केलं नाही त्याला तर लय बाऱ्या पाठवली आहे ना. कोणाला तुम्ही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवताय? तुमचे फ्रेंड कोण आहेत? तुमचे गावात मित्र कोण आहेत? तुमचं कोणासंग जमतंय त्याच्यावर तुमची बुद्धी अवलंबून आहे. शहाण्या माणसानं चांगल्या संगतीमध्ये उठलं बसलं पाहिजे. येऊ दे ते. संगतीच्या बाबतीमध्ये सावध राहिलं पाहिजे, सावध. आमच्या शास्त्रानं तर का नाही, संगतीचा परिणाम तुमच्या आमच्यावर होईल यात नवल नाही. चुकीच्या लोकाच्या संगतीचा परिणाम साधू संतावर सुद्धा होतंय म्हणले. कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे ढेकणाच्या सगळे हिरा लोकला, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा. ढेकणाच्या सगळे हिरा लोकला, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. दृष्टांत दिल्या महाराजांनी. हिरा असतो ना, हिरा. आता हिरा खरा आहे की खोटा आहे त्याच्या परीक्षा आहेत. आयरन कळते, आयरन. आणि घन कळतो, घन हातोडा म्हणतो आपल्याकडे त्याला. आयरनीवर जर तो हिरा ठेवला तो घनानं फुटत नाही म्हणा. आयरनीत शिरतय. कुठं शिरते? म्हणजे लोखंडात शिरतय पण फुटत. असा कणखर हिरा जर त्याला ढेकणाचा स्पर्श झाला, ढेकण कळते? ढेकण म्हणजे बाजला, जुन्या आथुरणाला, पांघुरणाला होतात. म्हणजे ते आती स्टेप पुढची झाली, गदळ राहायची.
गदळ. मलिन वस्त्राला होतात ते ढेकण. काय शोषण करतात ते? रक्त शोषण करतात, रक्त पितात माणसं. तो ढेकण इतका वाईट सांगितलाय, त्याचा स्पर्श झाल्यावर हिऱ्याचे काय होतात? तुकडे तुकडे होतात. जे घनानं फुटत नाही ते कशानं फुटत आहे? नुसत्या स्पर्शानं. तशी काही ढेकणासारखी माणसं असतात, किती चांगल्या माणसाला बिघडितात. म्हणून शहाण्या माणसानं तसल्या लोकांच्या संगतीत उठायचं नको बसायचं. बा संगती दुर्जनाची, नको बा संगती दुर्जनाची, नको संगती दुर्जनाची, नको संगती दुर्जनाची. संतांचे संगती मोक्षाची प्राप्ती, नको बा संगती दुर्जनाची, नको बा संगती. संतांचे संगती मोक्षाची संगती, नको संगती दुर्जनाची, नको संताचे संगती मोक्षाची प्राप्ती, नको बा संगती दुर्जनाची. साधूच्या संगतीमध्ये जा, प्रगती होते. आता आमच्याकडे असे काही दृष्टांत आहेत. संगतीचा असर कसा होते सांगू तुम्हाला. परिणाम किती होते सांगू. पैठणला शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचं असं वैभव होतं. दररोज त्यांच्या घरच्या देवाला पुरणपोळीचा नैवेद्य होता. दररोज कसा? पुरणपोळीचा. आत्ता एक महाराज आहेत, हनुमंत महाराज मती त्याचं आडनाव आहे. येडशी गाव इकडे, येडशी बार्शी माहिती आहे, बार्शी. तर त्यांच्याकडे आताही दररोज पुरणपोळीचा नैवेद्य होतो. यायला विचारा आता तुम्ही, बाबाच या बघा यावं, हे तर घरीच निघाली घ्या. किती पुरणपोळ्या होत्या दररोज? 17. किती पोळ्या होत्या? 17 पोळ्या दररोज. यायला विचारा महाराजाला किती वाजता झोपते ते. त्यांच्या जीवनामध्ये असा परमार्थ आहे पूजेचा, सांगतोय मी. सकाळी त्यांची पूजा 3 वाजता चालू होती. रात्री 12 12:30 वाजे ते त्याला झोपायला. 12 12:30च्या पुढीच. आणि 3 वाजता तर पूजा चालू होती. आणि झोपले कवा? झोपले कवा आणि उठले कवा? स्नान कधी केलं? झोपतच नाही ती. उगा अर्धा तास घंटा 1-2 घंटे पडले का तर पडले, नाही झोपतच नाही. अशी पूजा आता सध्या महाराष्ट्रात कोणत्याच महाराजाजवळ मी पाहिली नाही. आणि असेल तर माझा दंडवत आहे. नाही तर दुसरे महाराज मंडळी म्हणतील बा तुम्हाला, आम्हाला का कमी लेखलं? तुम्हाला कशाला कमी लेखू? जे आहे ते बोलतोय मी. काय पूजा करतात ते हनुमंत महाराज. दररोज पुरणपोळी. दररोज त्यांच्या देवाला काजू बदाम मनुका खारीक खोबरं. दररोज त्याच्या देवाला संत्रा मोसंबी सफरचंद केळं. बरोबर आहे की नाही? आणि ते वाहिलेले लगेच वाटून टाकायचे कोणालाही गोरगरिबाला. ते ठेवायचे नाही पुन्हा दुसऱ्या दिवशी मिसळायला. आपल्या इकडं सहसा अभिषेकाला काजू बदाम, आपलं काजू बदाम नाही, काही म्हणावं त्याला, खारीक वाटी सुपारी मनुका काय बदाम हळकुंड कोणते फिल्टर डबल फिल्टर. अहो हे अभिषेकवाले आपले तेलाच म्हणते देवबापाला, देवबापा ते खारीक वाटी घेऊन या. हो आणतो या. काय करतील ते बिचारे. ते हनुमंत महाराज मते दररोज देवाला दक्षिणा देतात. किती देतात? 125 का काहीतरी, 125 काहीतरी देतात. 125 रुपये काहीतरी रोज देवाला देतात. आणि ते रोज 125 रुपये जमा करून कोरोनामध्ये त्याचे जमा झाले. ते त्यानं असे 2 पोते भरून आणले होते आणि पांडुरंगाच्या पेटीत नेऊन टाकतात. दररोज देवाला दिलेली दक्षिणा. अभिषेक झाला
कोणाला, आणि ती ते पेटीत नेऊन टाकतात. किती पूजा करीत असतील सांगा, काय परमार्थ करीत असेल, काय असर होईल तिथं बसल्यावर मला सांगा बरं. असर होईल की नाही, परिवर्तन होईल की नाही माणसाचं. आणि अशा चाली आहेत. आता महाराष्ट्रातले 70% महाराज मंडळी जे सांप्रदायिक चाली म्हणतात, त्या सगळ्या सांप्रदायिक चाली हनुमंत महाराजाच्या आहेत. त्या फडाच्या चाली आहेत. गाण्यावली एकही चाल नाही त्याची. काकडा म्हणतात, दुपारती करतात, कीर्तन करतात, महापूजा करतात. इतकी पूजा चांगली असते त्याची. त्यानं रथच बनविलाय पूजाला. अजून पुढे जाऊन बोलू का तुम्हाला? पोरगी बोल देऊ नका वागा, ती मला डिस्टर्ब व्हायला थोडं सांभाळा. अजून बोलू तुम्हाला. इतकं का करतात तुम्ही म्हणताल, इतकं का करतात, इतकं का करतात? बरं काही नाही का जरा ते काळटे लेकरं जरा सांभाळा. इतकं का करतात सांगू. चंद्रभागेत स्नानाला गेले, ते स्नान करता करता ती पितळची मूर्ती त्याच्या हातावर येऊन बसलेली. काय येऊन बसलेली? विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती स्नान करता करता अशी हातावर येऊन बसली. ते म्हणले वा कोण विसर्जन केली असेल, विसर्जन कोणीतरी केली असेल, कोणाची आली असेल, त्यानं पुन्हा सोडून दिली की पुन्हा बुडले की पुन्हा आली हातात, पुन्हा बुडले की पुन्हा सोडून दिली की पुन्हा. तिसऱ्या वेळेस म्हणजे देवाची इच्छा दिसायली आपल्याच जवळ यायची, मग ती उचलून आणली ती घरी. त्या देवाची पूजा आहे, विनाकारण नाही हो. एक दिवशी सकाळी लवकर काकड्याला उठायला म्हणजे तर आपल्याला कठीण वाटतंय. रोजच 3ला काकडा करायचा म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, आषाढी वारी, कार्तिकी वारी, पैठण, आळंदीची वारी, पंढरपूरची वारी, पैठणची वारी, पायन वाऱ्या, पायी वारी. झोपायचं कधी, चलायचं कधी, आपला कुठं हिशोब लावा. सुतक पडले की बरं वाटायला तुम्हाला. काय करायची गरज नाही, देवपूजा करायची गरज नाही. महाराज तशी नाथ महाराजाची पूजा होती. नाथ महाराजाच्या नंतर हनुमंत महाराजाची पूजा म्या डोळ्यानं पाहिजे. म्या पुरणपोळ्या खाल्ल्या त्याच्या नाथ महाराजाच्या नंतर. काय पूजा आहे, असं कर्मत आहे. त्याचा रथच आहे, ते पूजेचा रथच आहे, रथच आहे, कर्मत आहे. घव घव लागते. तशी नाथ महाराजाची पूजा होत होती. रोज पुरणपोळी, आणि रोज पुरणपोळी खायला लकलेला नाथ महाराजाकडे एक माणूस होता, त्याचं नाव गावबा. फक्त कशासाठी? मम्मा झाली पोळी येऊ द्या, खानन तुळशीच्या वट्या सुखे मी निजलो शून्य सारोनी परते समाधान. नाथ महाराज ग्रंथ लिहिताना, काकडा म्हणताना कान मात्र तिकडं महाराजाच्या वाणीकडं. कान वय थकलं नाथ महाराजाचं. भावार्थ रामायण ग्रंथाचं लिखाण चालू होतं. हातामध्ये टाक धरता येईना, पेन धरता येईना, हात थरथर थरथर लटलट लटलट कापायला लागला. नाथ महाराजाचे चिरंजीव पंडित होऊन आलते काशीला, पदवी मिळून पंडित परिपक्व होऊन आलते. ते टोचून बोलू लागले नाथ महाराजाला, टोचून, बाबा राहिलेलं रामायण कोण लिहिलं आता? हरिपंडिताला वाटलं नाथ महाराज म्हणतील की वागा आता तुझ्याशिवाय कोण आहे. ती पण टोचलेले शब्द नाथ महाराजाच्या लक्षात आले. म्हणजे हरिपंडित तुझ्या पाया पडायचा नाही, माझा गावबा लिहीन. गावबा महाराजाला वाटलं मला हाक मारली जी ये मा इकडे, मला होय ना मी सांगतो रामायण लिह. म्हणजे मला अक्षर ओळख नाही. महाराज मस्तकावर हात ठेवला, कृपा केली. अक्षर ओळख नसणाऱ्याकडून ग्रंथ लिहून घेतलाय, अक्षर नसणाऱ्याकडून ग्रंथ लिहून घेतलाय. ह्या भावार्थ रामायण वाचणाऱ्याला विचारा, नाथ महाराजाचं रामायण आणि गावबा महाराजाचं रामायण ओळखू सुद्धा येत नाही. हे संगतीचं सांगतोय, संगतीचा परिणाम सांगतोय मी तुम्हाला. ओळखू सुद्धा येत नाही. इतकी ताकद कशाने येते? फक्त संगतीनं. संगतीनं शिकतय माणूस, शिकतय. बरेच काही डॉक्टरच्या जवळ राहणारे, नाव लिहिणारे वगैरे, नाव लिहायला वगैरे नसते ते बाहेर.
ऑपरेशनला ह्याला त्याला कमी माणसं पडलं त्याला मध्ये बोलू ये रे इकडं ते बघत आहे सर हे इंजेक्शन थोडं द्या की म्हणते त्याला डॉक्टर मी आहे का तू आहे नाही राहायला होय तांबड्या रंगाचं त्याला कुठं नाव पाठ आहे रंगावर गोळ्या दिल्या तो त्यानं कोरोनात 100 माणसं वाचविली आमच्या इथे एका येड्यानं अक्षर ओळख नाही माणूसच मरू दिलं नाही गावातलं माणूसच गावातलं मरू दिलं नाही माणूस कसं मरतोय बघतो म्हणलं डॉक्टरच्या हाताखाली होत गावातलं माणूस मरू दिलं नाही हो हे कशाचा परिणाम आहे संगतीनं माणूस शिकत चालतंय संगतीनं माणूस परिवर्तन होतंय आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या संगतीमध्ये गोपाळ गेले काय परिवर्तन झालं झाली आमुची निश्चिंत झाले आणि सध्या चिंता नावाचा आजार हा प्रत्येक माणसाला जडलेला आहे अकाली केस पांढरे होणं टक्कल पडणं अर्धांगवायू होणं हृदयविकार होणं मेंदूची नस फाटणं कशाचा परिणाम आहे कशाचा अति चिंता अति टेन्शन मध्ये लोक आहेत अति कायच करावं काय नाही ना अशा विचारातच आहेत लोक अति कोणतंच चांगलं नाही अति सर्वत्र वर्ज्य अति कोणतंच चांगलं नाही अति तिथं माती आणि म्हणून अति विचार नाही करायचा अति चिंता करायची नाही इतकी चिंता आहे इतकी चिंता आहे इतकी चिंता आहे काय सांगावं तुम्हाला कीर्तनात बसल्यावर सुद्धा कीर्तन ऐकण्यावर हेच मन नाही मग याचे मन घराकडे चालेच घराची चिंता आहे नित्य उठून या आवयाची चिंता 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 आपुल्या सोहिता नाठविते आपुल्या सोहिता नाठविते नित्य उठून या खावयाची चिंता आपुल्या स्वहिता नाठविती चिंता करण्यापेक्षा काम केलेलं बरं ज्या कामाची चिंता आहे ते काम केलेलं बरं टेन्शन कशाला घ्यायचं रान भिजवायचंय कसं होतंय की बाबा जाऊन भिजव ना मला तर लयच टेन्शन आले म्हणलं ह्या वावराचं काही टेन्शन येत नाही जाय भिजव घरी बसल्यानं भिजते माहिती त्याचं चिंता केल्यानं भिजता येते काम करा ना काम केलेलं बरं पण त्या कामाचं काय घ्यायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही आता सगळ्यात मोठा आजार आहे सध्या टेन्शन बापाचे केस अजून काळे आहेत अर्धे आणि पोरग फुल व्हाईट झाले बापाचे पूर्ण केस जशाला तसे पोरग तर लग्नाच्या आधीच टकलं झाले कारण काय अरे टेन्शन घेतोय आपण आपली पुढची पिढी का नाही आपल्या एक तर बॉड्या चांगल्या नाहीत फायबर बॉड्या फायबर बॉड्या प्लास्टिकच सगळं आपल्याला टेन्शन सहन होईना एक गोष्ट बोलू का तुम्हाला कोरोना नंतर मृत्यूचं प्रमाण म्हाताऱ्या लोकांचं नाही तुम्ही मातीला गेला असताल बघा तरुण लोकांचं प्रमाण जास्त आहे हृदयविकाराचा जास्त मारा आहे का अति विचार करतोय आपण अति टेन्शन घेतोय आपण आपल्यापेक्षा पाखरं बरे आपल्यापेक्षा कोण बर पक्षियाच्या घरी नाही वो सामुग्री त्यांची चिंता करी नारायण पाखराच्या खोप्यामध्ये काही पसाभर जेवारी का काळजी का तिला उद्याची चिंता आहे का उजडल्यावर चिमण्या चिव 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 करतात आणि भुर्रकून उडून जातात प्रभाते चारी आशी जाय पक्षिणी प्रभाते चारी आशी जाय पक्षिणी प्रभाते चारी आशी जाय
उपवासी पक्षिणी प्रभाते दारी अशी जाय पक्षिणी प्रभाते दारी अशी जाय पिलू वाट पाहे उपवासी पक्षिणी प्रभाते चारी आशी जाय. कर्तव्य पार पाडतात, कर्तव्य पाक. कोण्या मायमावलीने जर दळण दुळण कुठं वाळू घातलेलं असलं अंगणामध्ये, काय सांडाउंडी झाले असतं ते पाखरं येतात, दाना दोना खातात आणि एक चोंचीमध्ये एक दाना दोना घेऊन भुरकून उडून जातात. कोण वाट बघायले? पिलू वाट पाहे उपवासी, त्याला आणून खाऊ घालतात. चिमट्याच्या पिली अशी चू 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 असं तोंड उघडतात. ते दाना दोन आणून खाऊ घातले की ते शांत झालं. कर्तव्य तर ते पार पाडतात आणि तुम्ही तरी दुसरं काय करतात? पिल्याही करताच हे की तुमचं सगळं. विठाला विठाला पक्षी अंगानी उतरती ते का गुंतोनी आराती कैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची दोरी पक्षी अंगानी उतरती ते का गुंतोनी आराती कैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची पक्षी अंगणी उतरती ते काय गुंतोनी राहती. काम करणं गरजेचं आहे, आळशी होणं गरजेचं नाही आहे. कामाचं टेन्शन घ्यायचं नाही, त्यापेक्षा काम केलेलं बरं. चिंता कशाला करायची? टेन्शननं माणसं मागे आली. टेन्शननं काही सुचत नाही, कामात मन लागत नाही. ज्याला चिंता आहे ना ते माणूस, त्याच्या माणूस जवळून जरी गेलं ना त्याला ओळखू येत नाही कोण गेलं. आणि ते बोललं तरी ते म्हणला काल भेटले होते दाजी, बोलला नाहीत म्हणा राम राम घातलं तुला काय की म्हणला मग ध्यानच ना माझ्याकडे बघितलंच की म्हणला. बघितलं नाही म्हणला, पण मी कायच होतो टेन्शनमध्ये. हे टेन्शन माणसात माणूस ठेवीत नाही, घराला घर पण राहत नाही. हे टेन्शन थोडी कमी घेतले पाहिजे. लय मनाला लावून घ्यायसारखी संसारातली कोणतीच गोष्ट नाही. आपणच मनाला लावून घ्यायसारखे नाही तर आपणच 5-50 वर्षापुरती येते. गोष्टी कोणत्या मनाला लावून घ्या? जे येते ते बघत राहू. विठाला विठाला आणि म्हणून चिंताक्रांत जीवन आता वाढत चाललेलं आहे. या चिंतेनं माणसं आजारी पडत चाललेले आहेत. खूप आजार वाढले, त्याचं कारण केवळ टेन्शन आहे. चिंता करू नका, त्यापेक्षा चिंतन करा. जर चिंतन केलं तर तुझी चिंता त्याशी सर्व आहे, असं आपलं जीवन व्हावं. आणि तसंच गोपाळाचं जीवन झालं. गोपाळाला चिंता करायची गरज नव्हती. गोपाळाची चिंता कोणाला होती? देवाला होती. देवानं त्यांच्या संगतीमध्ये त्याचे लाड कोड पुरवायचे, त्याची हौसमौस करायची, त्याला खाऊ पिऊ घालायचं. लोण्याची गोळी खाऊ घातली होती त्याला, लोण्याची. शालेय पोषण आहार कशाचा? लोण्याचा. का? माझे मित्र आहेत, माझे भक्त आहेत, माझ्यावर सगळं सोडलंय. माझं कर्तव्य आहे त्याला सांभाळणं, त्याला खाऊ पिऊ घालणं, त्याला राखणं. देवानं सांभाळायचं. ब्रह्मदेवाने एकदा सगळेच गोपाळ चोरून नेलते. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा मोठेपणा होऊ लागला. ब्रह्मदेवानं सगळेच लेकरं चोरून नेले गावातले. देवासंग खेळू लागले आणि ते खेळता खेळता चटच चोरून नेले. देव म्हणले आता घरी गेल्यावर लेकरं वाट बघतील लोक लेकरायची. लेकरं जर घरी नाही गेले तर लोक कोणावर नारळ फोडतील, खापर कोणावर फोडतील? महाराज कौतुक सांगू तुम्हाला, त्या लेकरासारखे दुसरे लेकरं निर्माण केले देवानं. आणि ते लेकरं आपापल्या घरी गेले. आणि ते लेकरं तिथं घेऊन गेलेलं ब्रह्मदेवाला वाटू लागलं आता कृष्णाचा अपमान होतोय. अरे ह्यानं सृष्टी निर्माण केली आणि ह्याला लेकरं निर्माण करायचं कोणतं अवघड आहे? ते लेकरं घरी गेले, सुरळीत कारभार चालला. ब्रह्मदेव म्हणले ही लेकरं आता नाही नेल्यावर ते घरचे करतील गर्दा. लेकरं आधीच घरी पोहोचले. आणि मग ब्रह्मदेवानं बघितलं तर जसे तसे लेकरं वासरं, जशाला तसे गायीजवळ वासरं बी चोरून नेलते, लेकरं चोरून नेलते. लेकरं जशाला तसे वासरं जशाला तर गाय पिऊ द्यायली बी. दुसऱ्याच्या वासराला गाय पिऊ देते का? दुसऱ्याच्या गाय बी पिऊ द्यायली, त्याला चाटायली, त्याची मया करायली. माई बी लेकराची मया करायला, त्याला आंघोळ घालल्यात, नाहू घालल्यात, त्याला त्याची टाळू माकाल्यात. ब्रह्मदेव म्हणले ही भानगड काय? मग भगवान श्रीकृष्ण म्हणले काय
नाही स्वारी म्हणले तुम्हाला वाटायले का मला काही कळत नाही? मी तुमचा बाप आहे. तुम्ही ज्या शाळेत शिकता त्या शाळेचा मी हेडमास्टर आहे. मग बर्बदेवानं सगळे वापस केली ती लेकर. देव आहे ना, कोणतंही संकट आलं तर त्या संकटावर मात करायची ताकद कोणात आहे? देवात आहे. आताही तुम्हाला फुकटगावच्या लोकांना संकट आल्यावर तुम्हाला कोणाची आठवण येते? आणि म्हणून त्या देवाची फक्त संकटातच आठवण करायची का? नाही, दररोज हळूहळू 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 भक्तीच्या रूपामध्ये त्या देवाच्या संगतीत गेलात. फायदा काय? झाली आमोची निश्चिंत जीवन माणसाचं होतंय. असा देवाचा सहवास आहे. विठोबार काल्याच्या कीर्तनाचा प्रमुख विषय चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्ण गोकुळात प्रगट झाले. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. हळूहळू देवानं सर्वांच्या तशी गोपाळाला एकत्र केलं. गोपाळाच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण केल्या. गवळणीच्या इच्छा होत्या दर्शन मिळावं ते दिलं. गाईचे संगोपन केलं. गोमातेचं रक्षण केलं. उरलेल्या वेळात खेळ खेळले. शुदुऱ्या जमा केलेल्या शुदुरीचा काला गोपाळांना वाटप केला. आपल्यालाही मिळणारे शांतता बाळगा. प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या फुकटगाव नगरीमध्ये उत्तरोत्तर आपण ही कार्यक्रमामध्ये सर्वजण मंडळी सहभागी होत आहे. सर्वांनी सहभागी झालं पाहिजे. हाच तुमच्या जीवनामधला हा खरा आनंदाचा क्षण आहे. असं आनंदी तुमचं जीवन प्रत्येकाचं राहावं अशी आशा करतो आणि ज्ञानेश्वर टाळी वाजवा माय बाप. धरिला कृष्णामणी काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. बापुरिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. काला वाटो एकमेका वैष्णवनिका म्हणे भूमंडळी आम्ही बळे गाडी. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. महाराज विठ्ठल जय जय विठ्ठला. जय विठ्ठल जय जय विठ्ठला. बोले देवा पुढे उत्तरी क्षमा हे नाही विचारिला अधिकार म्या मुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. ज्ञानदेव तुकारा. ज्ञानदेव तुकारा. झाले समाधान आता